विधानसभेमध्ये महिला सक्षमीकरण विधेयक हे मंजूर झालेलं आहे आणि या विधेयकानुसार महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र अधिकार हा देण्यात आले आहे. आपल्यासोबत काळ्या मातीमध्ये राबणाऱ्या महिला आहेत, महिला शेतकरी आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांना या विधेयकाविषयी काय वाटते. आजी, आम्हाला भाव द्या आणि आमचं कर्ज माफ करा. हे जे आम्हाला कष्ट करणं पडते शेतात. तुम्ही महिला शेतकरी आहात तर तुम्हाला तुमच्या काय समस्या आहेत महिला शेतकरी? आमची समस्या आहे, आमचं कर्ज माफ करा, आमच्या मालाला भाव द्या. अच्छा, काय वाटतं आजी, तुमची काय? आम्हाला पण तेच वाटतं की कर्ज माफी करा आणि आमच्या मालाला भाव द्या. अच्छा, अजून तुमच्या काय समस्या आहेत महिला शेतकरी म्हणून? महिला शेतकरी म्हणून येस ना. आता जर आमचं हे काही गेलं आलं तर तुम्ही आम्हाला पुरवठे करा. काही वाहून जातं, काही वर इगण पडतं, काही वर काही होतं. असं तुम्ही पहा आमच्याकडं. सरकारला तुम्ही काय सांगू शकाल की तुम्हाला एवढा दर्जा दिला तर तुम्ही सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला? आता सरकारकडून आम्हाला आज फुकाच्या अपेक्षा नाही, फक्त आमच्या शेतीले आणि माला केले भाव द्या. हा, मालाला भाव द्यायचा. पुन्हा आता हे शेतीत वाहून जातो, त्याचे काही पैसे द्यायचे. आम्हाला कष्ट करणं पडतेत ना. आम्ही रातभर दिवस राबतो शेतात. तुम्हाला काय वाटतं आजी, काय सांगाल? आमचं मत तेच आहे की शेतकऱ्याले हरभऱ्याले भाव नाही, सोयाबीनले भाव नाहीये. इथलं रात्रंदिवस राबून पुन्हा जनावर त्रास देतात, एवढा त्रास देऊन आम्हाला काहीच फायदा नाहीये ना. आणि कर्जमाफी करायची. शेतकऱ्याला कोणती आशा आहे? शेतीच्याच भरोश्यावर आहे ना आम्ही. आम्हाला काही कोणता धंदा नाही, कोणता व्यवसाय नाही, काहीच नाही ना. तर असं हे सरकारने तुम्हाला हा दर्जा दिल्यामुळे काही तुमचा फायदा होईल का, काही फरक पडेल का असं वाटतं का तुम्हाला? शेतकऱ्याला सरकारनं जर दिला तर होऊ शकतो. अच्छा, हा, शेतकऱ्यानं जर आपल्या सरकारनं जर आम्हाला दिला तर आमचा फायदा होऊ शकतो ना. कारण की आम्ही रात्रंदिवस राबतो तर आम्हाला जंगलामध्ये बी जनावर त्रास देतात आणि इकून भाव बी भेटत नाही, काहीच नाही ना. अशी आमची इच्छा आहे की सरकारनं आमच्याकडे पाहावं. नक्कीच ह्या आहेत महिला शेतकरी ज्यांनी सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली आहे की जरी त्यांना सरकारने स्वतंत्र महिला शेतकरी म्हणून दर्जा दिला असला तरी पण त्यांच्या मालाला भाव द्यावा आणि त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यावं, ह्या अपेक्षा महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.